ओम नमो भगवते वासुदेवाय. रघुनाथाच्या कृपेनं डफावर थाप तुंतुण्याचा, डफावर थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, गातो श्रीरामाचे गुणगान जी जी जी, गातो श्रीरामाचे गुणगान जी 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 जी. ही रात आहे लई खास, का ते सांगतो मी तुम्हास, अयोध्येचा इतिहास, त्यात समर त्याग वनवास, रामलल्लाचा हा प्रवास, झाला मंदिरात झक्कास, सर्वत्र हर्ष उल्हास, वाटे समाधान आम्हास, गौगाथा हिंदुत्वाची गौगाथा हिंदुत्वाची, समर्पणाची आणि अद्भुत विजयाची, आणि अद्भुत विजयाची. अधर्माचा होई नाश जी 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 जी, अधर्माचा होई नाश जी 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 जी. आणि नमन साधू संतांना, ज्ञानेश्वराला, तुकारामाला, नामदेवाला, समर्थ रामदासांना, छत्रपती शिवाजी राजाला, आणि असंख्य राम भक्तांना जी जी जी, आणि असंख्य राम भक्तांना जी 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 जी. माझ्या मराठी मायबाप हो, जगाचे तिमिर दूर करण्यास, अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी, आसुरिक शक्तींची मगरुरी ठेचण्यासाठी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान विष्णूंनी त्रेतायुगात आपल्या समस्त पार्षद अस्त्र शस्त्रांसकट अवतरित होऊन या महाभारतीला पुलकित केले. अयोध्या सुखावली, शरयू आनंदाने नृत्य करू लागली, चित्रकूट जंगलात उत्सव माजला. श्री सीता, राम आणि लक्ष्मणांच्या पतित पावन पावलांनी भयानक दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला. गोदावरीला उफान आले, सीतेच्या सौंदर्याचे प्रतिबिंब तिच्या जळामध्ये पडताच तिच्या जीवनाला अर्थ निर्माण झाला. तेव्हापासून या जगाला जगण्यास अर्थ मिळाला. भारताचा प्राणराम झाला, मानवाला आदर्श मिळाला. धर्माने कळस गाठला, 6व्या शताब्दीच्या दिवसाला विक्रमादित्य राजा झाला. त्याने हट्टाने संकल्प घेतला, रामाचे मंदिर बांधायला. मंदिर बांधायला इतिहास घडला, रामलल्ला पुन्हा आला, रामलल्ला पुन्हा आला. रामराज्य स्थापन झाले की हो जी जी, रामराज्य स्थापन झाले की हो जी 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 जी. सनातन हिंदू धर्माच्या गौरवाचे प्रतीक आहे. भारताची अर्थव्यवस्था संस्कृतीवर उभी आहे आणि संस्कृती माझ्या रामाच्या चरित्रावर उभी आहे. या मंदिरात अनेक धर्मगुरू, राजे महाराजांनी रामाचे दर्शन घेतले. 1510 मध्ये साक्षात गुरु नानक देवांनी या मंदिरात प्रवेश केला. इसवी सन 1194 कनौजचे राजा राठोडांना परास्त करून शियाबुद्दीन घोरी याने अयोध्या जिंकली. गुलाम, तुगलक, खिलजी, लोदी या काळ्या मुघली ढगांनी जुलमी वर्षाव सुरू केले. काळाचे चक्र मग फिरले, बाबरने आक्रमण केले. रणसंघाने त्याला पछाडले, 4 वेळा देशातून हकालले. तरी बाबरने हात नाही टेकले, शौर्य नाही तर कपट केले. मायबाप हो, ही भेकट असुरांच्या औलादी याच कपटी कारस्थानाने आक्रमण करतात, पण सनातनी धर्मिष्ठ सदैव गाफील राहतो बरं. श्रीरामाने सीता गमावली, धर्मराजाने सत्ता गमावली, पृथ्वीराजाने भूमी गमावली, शंभूराजाने प्राणही गमावले. आणि म्हणूनच पूर्ण पुरुषोत्तम भगवानांची कृष्ण नीती हाच रामबाण उपाय आहे बरं. पक्का ध्यानात असू द्या. बाबरने हात नाही टेकले, शौर्य नाही तर कपट केले. रणसंघाशी दगा करूनी त्याला मारले विष पाजूनी, मारले विष पाजूनी हो जी जी, मारले विष पाजूनी हो जी 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 जी. शामानंद नावाचे एक महान योगी तेव्हा अयोध्येच्या मंदिरात राहत असत.
ख्वाजा अब्बास आणि जलाल शाह या दोघांनी भक्तीचे ढोंग करून त्यांच्याकडून दीक्षा घेतली, त्यांच्या गद्दीचा ताबा घेतला आणि फितुरीने मीर बकी या बाबरच्या सेनापतीला मंदिराचे मस्जिद बनवायला आदेश केले. ख्वाजा अब्बास जलाल शाहांनी शामानन योगीला फसवणी, भोंदू साधू हे योगी बनवूनी घेतला ताबा मंदिराचा त्यांनी. मीर बकीला हाती धरूनी मांडला उच्छाद बाबरी सेनेने, तोफांचा मारा करूनी मंदिराचा कळस पाडूनी, राम लल्लाची मूर्ती फेकूनी शरयूच्या जळात बुडवणी बांधले बाबरी मस्जिद त्यांनी. बांधले मस्जिद जिरहाजी, बांधले मस्जिद जिरहाजी, जी 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 जी. ही बातमी राजा महताब सिंगला कळताच त्याने आपली बद्रीनाथ यात्रा रद्द करून मीर बकीवर आक्रमण केले. मीर बकीची सेना 4 पट मोठी होती, हार निश्चित होती, पण सवाल हिंदुत्वाचा होता, धर्माचा होता, धर्माच्या रक्षणाचा होता. राजा महताब सिंगानं 70 दिवस झुंज देऊन मीर बकीची 5 लाख सैनिकांची कत्तल करून फक्त 3000 सैनिक बाकी ठेवले. सिंग हरला पण मीर बकी जिंकला नाही. त्यानंतर अनेक हिंदू धर्मवीर बाबरी तुफानाला वेचण घालायला पुढे येऊ लागले. धावून आली सेना वीरांची, नदी वाहू लागली रक्तांची, गाथा अनेक बलिदानांची पराक्रमी गाऊन सांगायची. एक ब्राह्मण देवीदास नाव, राजा रविसिंग दुसऱ्याचे नाव, रविसिंगाची राणी लय शूर, जया राजकुमारी बहादूर, वाघिणी तिच्या 3000, गुरु महेश्वरानंद संग संन्यासीने केला जंग. जंग जिरहाजी, जी सर्वांनी जंग जिरहाजी, जी 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 जी. या संग्रामात फक्त क्षत्रिय सैनिक नसून बालवीर, मातृशक्ती, संन्यासी, साधू, म्हातारे, कोतारे सर्व पुढे आले. का? कारण सवाल माझ्या रामाचा होता, सवाल माझ्या इब्रतीचा होता, सवाल माझ्या हिंदुत्वाचा होता. सेना प्रचंड लय मुघलांची, त्यावर सातत्याला काळाची. हिंदू वीरांनी घेतली आन, रामासाठी झाले बलिदान. वर्षानुवर्ष थैमान, पिढ्यानपिढ्याचा संघर्ष महान. अकबर असो वा औरंगजेब, बाबरी औलादींना नाही झोप. नाही त्याला झोप जिरहाजी, जी नाही त्याला झोप जिरहाजी, जी 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 जी. बाबा वैष्णवदास, गुरु गोविंद सिंग, कुंवर गोपाल सिंग, गजराज सिंग, राजा जयसिंग असे अनेक सरदार पुढे आले. माझ्या शाहू महाराजांनी तर आपले मराठा सरदार 4 दिशांना स्थापित केले होते. गुजरातमध्ये दाभाडे सरदार, ओरिसा आणि बंगालमध्ये नागपूरकर भोसले सरदार, इथे मावळ्यात पवार स्थिर झाले होते. आणि अयोध्येची काय बातमी? अयोध्येचा सुभेदार सादत खान झाला गार, त्याचा भाचा अबुल मनसूर पुढे झाला तो सुभेदार. जाणला सफदार जंग नावानी, अयोध्या त्याची राजधानी. अहमद खान त्याचा वैरी, अयोध्येवर चाल करूनी लूट जाळपोळ नासधूस केला. खुले आव्हान दिले त्याने त्याला. खुले आव्हान दिले हो जी जी, खुले आव्हान दिले हो जी 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 जी. या अहमद खान बंगुशला धडा शिकवण्यासाठी सफदर जंगानं मराठ्यांची मदत घेतली. मल्हारराव होळकर आणि जयप्पा शिंदे यांनी अहमद खान बंगुशची त्याच्या सेनेसकट कत्तल केली. त्यावेळी मराठ्यांनी अयोध्येसकट काशी आणि प्रयाग ही 3 प्रमुख क्षेत्रे आपल्या कब्जात घेतली. अयोध्या मराठ्यांची झाली मराठ्यांची झाली राजधानी मुघली. फैजाबादेला हलविली, फैजाबादेला हलविली. सफदर जंग पण परास्त झाला की हो जी जी, सफदर जंग पण परास्त झाला की हो जी 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 जी. मग अहिल्याबाई होळकर धर्माची मूर्ती सरकार, शरयूच्या नदीतून रामाचे विग्रह काढूनी. त्रेताका ठाकूर मंदिरी नवीन देऊळ बांधूनी, नवीन घाट बांधूनी. अवधेचा काया पालटूनी अवधेचा काया पालटूनी हिंदू साम्राज्ञी
केला पुनरुत्थान जी, केला पुनरुत्थान जी, काय पराक्रम त्या माऊलीचे जी जी, काय पराक्रम त्या माऊलीचे जी 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 जी. राजमातोश्री अहिल्याबाई होळकर यांनी त्रेता का ठाकूरचे मंदिर तर बांधले, पण अजून जन्मस्थान मंदिर उपेक्षितच राहिले. सेना प्रचंड लय मुघलांची, त्यावर साथ त्याला काळाची. हिंदू अस्मितेला आव्हान, दीर्घकाळ वनवासात राम. वनवासात जिरहाची जी, राम वनवासात जिरहाची जी 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 जी. हिंदू अस्मितेच्या ठिकऱ्या उडाल्या. भारताचा प्राण मुघली ढाच्यात शतकांपर्यंत बंदिस्त झाला होता. कोण आहे हा बंदी? शिवधनुष्य भंजक राम, कुंभकर्ण शिरछेदक राम, सर्व चराचर पालक राम, दुष्ट दशानन दूषित राम. अशा बंदीला मुक्त करायचे होते. वर्षानुवर्ष पराजय, तरी हिंदू खचला नाय. बचेंगे तो और भी लढेंगे. वर्षानुवर्ष पराजय, तरी हिंदू खचला नाय. ही लढाई परीक्षा होती, जय पराजयाची नव्हती. भक्ताची होती ही भक्ती, योगियांची होती ही मुक्ती. आईच्या गोड प्रेमाची, लेकरांची परतफेड होती. धर्मवीरांची होती आहुती हा. धर्मवीरांची होती आहुती, जन्मभूमी बलिदानाने मिळे मुक्ती, बलिदानाने मिळे मुक्ती. अशा राम भक्तांची ही प्रेम कथा हो जी जी, अशा राम भक्तांची ही प्रेम कथा हो जी 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 जी. कालांतराने सत्ता इंग्रजांच्या हाती गेली. 1857च्या संग्रामात इंग्रज अयोध्येचा विषय अनिर्णित ठेवण्यास यशस्वी झाले. युद्ध रणभूमीवरून कोर्ट कचेऱ्यांमध्ये स्थलांतरित झाले. 1857ला शीख समाज पुढे आला. मंदिराचा चबुतरा बांधला. मुसलमानांनी तक्रार करायला कोर्टाचा मार्ग गाठला. 1936 साली वक्फ बोर्डाने कारवाई केली. मुसलमानांची मस्जिद सांगितली. काय करावं ते कळेना, न्याय सत्याकडे वळेना. 1949ला 1949ला जन्मस्थानाला प्रकटला राम लल्ला पुन्हा, प्रकटला राम लल्ला पुन्हा. साक्ष मंदिराची दिली रामाने हो जी जी, साक्ष मंदिराची दिली रामाने हो जी 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 जी. नेहरूने संदेश मग झाडला, बाहेर काढा त्या श्रीरामाला. वाईट वाटेल पाकिस्तानाला, मुख्यमंत्र्यांनी आदेश केला. DMK नय्यरला आदेशांचे पालन करायला. श्रीमान KK नय्यर हे तेव्हा अयोध्येचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. DMK नय्यरला आदेशांचे पालन करायला. DMK नय्यर कडाडला. आदेश फाडा, राजीनामा घ्या माझा, राजीनामा घ्या माझा. राम लल्लाचा आहे दास मी जी जी, राम लल्लाचा आहे दास मी जी 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 जी. संघर्ष लई दारुण, त्यागाने फेडले ऋण. नाही गेला हिंदू हरून 1964चा दिन. विश्व हिंदू परिषद बनवून संघर्ष ठेवला चालून. मग LK अडवाणीजीन रथयात्रा काढली म्हणून. अटक केली त्यांना लालून. लाखो कारसेवक मिळून अयोध्येला पोचले जाऊन. गोळ्या झाडल्या मुलायम सिंगानं. घेतल्या छातीवर राहिले हुतात्मा धर्मवीर, झाले हुतात्मा धर्मवीर. याच साठी केला अट्टहास जी जी, याच साठी केला अट्टहास जी 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 जी. आता बास, हद्द
हद्द पार झाली. जुलमी सरकारने कळस गाठला. सहिष्णू हिंदूला कमजोर समजण्याचा मूर्खपणा केला. तिथेच तो चुकला. ये विकराल काल मुंह खोलेगा, फिर से सनातन काल डोलेगा. याचना नहीं अब रण होगा, संग्राम भीषण होगा. 3 डिसेंबर 1992. फौजी सशक्त लई हजारांचे, भक्त निर्भय तरी रामाचे. ठाम संकल्प एकच त्यांचा, राम मंदिर तिथेच बांधायचा. प्रतीक अधर्माचे काळे, घुमट जमीन दोस्त झाले. हिंदूला जाग होती आली, ही आग जगाने ही पाहिली. पूर्ण देशात या ज्वाळांची झळ सर्वत्र त्वरित पोचली. धर्मवीरांवर बंदी आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसारखे धार्मिक संस्थानांवर बंदी आली. एल.के. अडवाणी तुरुंगात गेले. असुरांनी प्रतिहल्ले केले. मुंबईला बॉम्बस्फोट झाले. पण हिंदू थांबला नाही. शिळपूजनाला तो जाई. शिलपूजनाला तो जाई हो जी जी जी. शिलपूजनाला तो जाई हो जी 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 जी. आतंकी आसुरी अवलादांनी गोधरा इथे भ्याड हल्ले केले. गुजरातला जाणारी साबरमती एक्सप्रेसला जाळून 58 राम भक्तांचे जीव प्राण घेतले. पण हिंदू हरला नाही. संघर्ष सोडला नाही. मग हिंदूने काय केले? हिंदू एकत्रित झाला. नेता पारखून निवडला. चिमितकाराला सुरुवात झाली. सुरुवात झाली की हो जी जी. सुरुवात झाली की हो जी 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 जी. कोर्टाने 1,00,000 कागदपत्रे जी मंदिराचे पुरावे होते त्याचे इंग्रजीत भाषांतर करून मागितले. 1,00,000 कागदपत्रांचे एका महिन्यात भाषांतर केले. कोर्टाने न्यायाची लाज राखली. राम मंदिर तिथेच बांधूनी हिंदू राष्ट्राकडे चाल केली. हिंदू राष्ट्राकडे चाल केली. एक होऊन विजयाचा शंख फुंकला. विजयाचा शंख फुंकला. देशात राम भक्ती जागवली की हो जी जी. देशात राम भक्ती जागवली की हो जी 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 जी. सत्यमेव जयते. शेवटी विजय सत्याचाच होतो. पण सत्याला संघर्षाची जोड लागते. धर्मो रक्षती रक्षितः. जर धर्माचे रक्षण केले तर धर्मच तुमची रक्षा करील. आणि जर हिंदू गाफील राहिला, भोग विलासात लिप्त राहिला तर त्याच्या खांडोळ्या होणारच. ही काळ्या दगडावरची रेग आहे. लक्षात असू द्या. जेव्हा जेव्हा हिंदू झोपी जाई, अधर्माचा विजय होई. रामदासांची अचूक वाणी छत्रपती शिवाजींना त्यांनी केले सज्ज आपल्या आदेशांनी. समर्थ रामदास म्हणले, समर्थ रामदास म्हणले, देव मस्तकी धरावा, अवघा हल्ला कळोल करावा, मुलख बुडवावा की बनवावा. मुलख बुडवावा की बनवावा, स्वराज्या करणे तोच आदेश हिंदू जगला. तोच आदेश हिंदू जगला. हीच हिंदुत्वाची जय गाथा जी जी जी. हीच हिंदुत्वाची जय गाथा जी जी जी. हीच हिंदुत्वाची जय गाथा जी जी.